राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनरांसाठी आनंदाची अपडेट समोर येत असून मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या 10 मागण्या मंजूर केल्या आहेत। त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्य सचिव स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि या बैठकीच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्च पासून सुधारित पेन्शन अशी मुख्य सचिवांनी ग्वाही दिली आहे। बघा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2024 पासून सुधारित पेन्शन योजना लागू केली जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिली आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रतिनिधींसह मंत्रालयात झालेल्या या बैठकीत संघटनेच्या नेत्यांना याबाबत आश्वासन दिले आहे। सुमारे तासभर चाललेल्या चर्चेत खालीलप्रमाणे निर्णय हे घोषित करण्यात आले आहे। 1. सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव 1 मार्च 2024 पासूनच राहील व त्याप्रमाणे शासकीय आदेश पारित केला जाईल असे मुख्य सचिव यांनी सांगितले आहे। त्यानंतर बघा, केंद्राप्रमाणे 4% महागाई भत्ता वाढ सुद्धा लवकरच दिली जाणार आहे आणि त्याचा फरक सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। 3. सेवानिवृत्तीची वय केंद्राप्रमाणे 60 वर्षे याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे। नंतर निवृत्तीवेतनाच्या 80 राशीकृत भागाची देय रक्कम 12 वर्षाने पुनर्स्थापित करण्यात येईल, हा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे। नंतर वार्षिक नियतकालीन बदल्यांसंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही, मात्र विनंती बदल्यासंदर्भातील प्रकरणे मुख्यमंत्री पातळीवर निकालात काढली जातील। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य विचार केला जाईल। तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांबाबत प्रतीक्षा यादीतील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीचा विचार केला जाणार आहे। सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे सेवानिवृत्ती उपदान म्हणजे ग्रॅज्युइटी ही 14 लाख रुपये एवढी सध्या मिळत आहे। त्यामध्ये वाढ करून ती 25 लाख रुपये निश्चित करण्यासंबंधातील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे धोरण सध्या राबविले जात आहे। अतिउत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ देण्यामागचा उद्देश लक्षात घेऊन या प्रश्नाबाबत नव्याने अभ्यास केला जाईल। तसेच शासकीय महिला कर्मचाऱ्यांना वाढीव बालसंगोपन रजा देण्याचा विचार सुद्धा करण्यात आला आहे।